रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरण, घरगुती कराचा खेळ उघड। आता लाखोंचा व्यावसायिक कर वसूल होणार। बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सेलिब्रेशन रिसॉर्ट पोलिसांच्या धाडीमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाने आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे। अनेक वर्षे घरगुती कराच्या नावाखाली सुरू असलेला हा मोठा आर्थिक घोटाळा अखेर उघडकीस आला असून प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। प्रसार माध्यमांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर धक्कादायक वास्तव्य समोर आले की पूर्णपणे व्यावसायिक व्यापारासाठी उभारलेल्या सेलिब्रेशन रिसॉर्टवर ग्रामपंचायतीकडून मुद्दाम घरगुती कर लावण्यात आला होता। हा प्रकरण केवळ निष्काळजीपणाचा नसून हेतुपुरस्सर डोळेझाक केल्याचा संशय अधिक बळावत आहे। 25 मार्च रोजी गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1960 चा कलम 124 अंतर्गत तात्काळ चौकशीचे आदेश दिले। चौकशीत स्पष्ट झाले की रिसॉर्टला व्यावसायिक कर न लावता घरगुती कर लावण्यात आला होता आणि यामागे सर्वात मोठी जबाबदारी ग्रामसेवकावरच येते। मुळात एखादे बांधकाम घरगुती आहे की व्यावसायिक याची खातरजमा करणे हे ग्रामसेवकाचे कर्तव्य असते। मात्र बोरगाव मध्ये गेली 8 ते 9 वर्ष एकाच ग्रामसेवकाच्या अखत्यारीत कारभार सुरू असल्याने हितसंबंध जोपासले गेले का असा थेट सवाल उपस्थित होत आहे। इतक्या मोठ्या रिसॉर्टकडे दुर्लक्ष होणे हे केवळ योगायोग मानणे कठीण आहे। दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट आदेश देत सेलिब्रेशन रिसॉर्टला बांधकामाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक कर आकारण्याचे निर्देश दिले आहे। यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत लाखो रुपयांचा कर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।